इट्स 8:45. डे 32 स्टार्ट्स. माझा ॲक्च्युली मला थोडंसं बरं वाटतं बट माझा आवाज बसला आहे पूर्ण. बट या मी गोळ्या वगैरे चालू आहेत माझ्या. संडेचा पण वॉचमॅन झालो. संडेला पण काम करावं लागतंय. सो जे गहू आता उन्हात ठेवलेत खाली आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जिथे जाऊ तिथे काम संपतच नाही. सो इट्स बीन 12:30. आई आली खाली. तिने मला वरती पाठवलं जेवायला. जेवून घे बोलली. मग थोडं फ्रेश होऊन जेवून मग परत जाईन थोडं तिला हेल्प आउट करायला खाली. कंटाळा आला मला खाली बसून बसून. सो जेवायला आज आहे मटकीची भाजी, ज्वारीची भाकरी, सॉरी मटकीचं कालवण आहे. बिन 4:48. माझं सगळं आईला हेल्प करून झालं. एवढे पोती 3 मजली घेऊन उचलून माझी थोडी एक्सरसाइज झाली. बट या मी नंतर थोडा आराम करायचा प्रयत्न केला. बट मला कॉल्स येत आहेत. जसा डोळा लागतोय तसा कॉल येतात. तर मग मी म्हटलं जाऊ दे यार, खाली जातो जरा थोडं वॉक करून येतं. मग आता थोडं फिरून जरा चालून येतो. सो 6:35. कालचं जे पीठ उरलेलं आईने त्याचे हप्ते बनवले. अँड या सो या 7:30 झालेत आणि आजचा माझा डे 32 इथेच एंड होतोय. ओके म्हणजे चांगलं वाटलं. थोडंसं आजारी आहे बट घरी थोडं हेल्प आउट करायला जमलं मला. अँड या दॅट्स इट फॉर द डे. माझं बऱ्यापैकी ऑलमोस्ट कामातच दिवस गेला. संडे असू दे किंवा मंडे, घरी असलं तरी काम करावं लागतं. But anyways, this is how my day 32 ends, and do supporting Pratik.